शेगाव तालुक्यातील लासुरा बुद्रुक गावामध्ये आगीचा तांडव। प्रतिनिधी गौतम इंगळे। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। शेगाव वादळी वारा चालू असताना वीज पुरवठा बंद होता। अचानक सदाशिव भारसाकडे यांच्या गोठ्याला भयानक आग लागली। आगीने खूप मोठा पेट घेतल्यामुळे शेजारी भयभीत झाले होते। गोठा गाववस्तीत असल्यामुळे आगीचा खूपच तांडव होता। घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते। आगीमध्ये कुटार, शेती साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे। अग्निशामकच्या गाड्या येईपर्यंत गावातील युवकांनी हातपंपावरून पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला व आगीवर नियंत्रण मिळवले। शेगाव येथून 2 अग्निशामक तर खामगाव येथील 1 गाडी अशा 3 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन अग्निशामक जवानाकडून गावकऱ्यांच्या सहकार्याने आग पूर्णतः विझवण्यात आली। जवळपास 3 तासानंतर आगीवर नियंत्रण करून आग पूर्णतः विझवण्यात आली। आगीमध्ये कसलीही जीवितहानी झालेली नाही। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी गौतम इंगळे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। लासुरा बुद्रुक तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा येथे सदाशिव भारसाकडे यांचा कोठा आहे। तो एने लेआउटला कोठा आहे। तिथे त्यांचे कुटार व इतर लाकडी साहित्य हजर होतं। त्या लाकडी साहित्य व कुटाराला आग लागली। वाऱ्याचा सुसाट एवढा भयंकर होता की त्या आगीचं रूपांतर उग्र आगीत झालं। त्या उग्र आगीमुळे शेजारी पाजारी यांना खूप भयानक त्रास झाला व पाणीची आम्ही सर्वांनी व्यवस्था केली। गावातील अथक नागरिकांनी भरपूर प्रयत्न केले व बाल्टी ज्याच्या हातात जे मिळेल त्यांना ते पाणी आणून हे आग विझवण्याचा प्रयत्न केला। अग्निशमनच्या शेगाव तालुक्याच्या शेगाव नगर परिषदच्या 2 व्हॅन आणि एक खामगाव नगर परिषदची 1 व्हॅन अशा 3 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या। त्या गाड्या पोहोचेपर्यंत लासुरा बुद्रुक व लासुरा खुर्द येथील लोकांनी अथक प्रयत्न करून बाल्ट्यांनी ती आग बऱ्याचपैकी आटोक्यात आणली होती। जर प्रवादानानं जर हे आग विझली नसती तर पूर्ण लासुरा बुद्रुक गावाला या आगीने प्रचंड हे केला असता। आणि सुसाट वाऱ्यामुळे आमची इलेक्ट्रिसिटी लाईनचा प्रॉब्लेम, त्यामुळे कुठलीही विद्युत मोटर न चालल्यामुळे हे आग खूप त्रास झाला। आणि आगीमध्ये काही जीवितहानी झाली का? आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। त्या कोठ्यामध्ये त्यांचे 2 बैल व ढोरं असतात, परंतु त्यांनी ते आग लागायच्या काही क्षणा अगोदर वारा सुसाट असल्या कारणानं ते त्यांच्या निवासस्थानी घरी सुखरूप नेले होते। त्यामुळे आगीमुळे कुठलंही सध्या तरी नुकसान नाही आहे, परंतु या शेतकऱ्याचं कुटार यांचं पूर्ण जे शेतीचं वर्षभराचं जे लागणारं ढोरांसाठी कुटार आहे, शेती उपयोगी साहित्य हे पूर्ण जळून खाक झालं। कधी कळली, केव्हा माहीत पडलं? दत्ता पाटील मला विनोद मोरखडे यांनी फोन केला। त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला फोन केले आणि साहेबांना सांगितलं की आमच्या अग्निशामक दलाच्या गाड्या लवकरात लवकर पाठवा। लिंगाडे साहेबांनी त्या लवकरात लवकर पाठवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणली होती, पण राहिलेली आग अग्निशामक दलांनी विझवली।